रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा एक खूप मोठा फ्लॅट आहे, जो ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं जे हेड ऑफिस आहे त्याच्याच बाजूला लागून असणार आहे। त्याच ठिकाणी हा खरं तर फ्लॅट आहे। कालिका हाईट्स नावाचं कॉम्प्लेक्स आहे, जे नवच असणार आहे। साधारणतः एक 3 वर्षापूर्वी पोझिशन घेतलेलं हे कॉम्प्लेक्स असणार आहे। कार्पेटचा जर विचार केला तर 650 कार्पेट असणारा हा फ्लॅट असेल। आणि फ्लॅट तसा बघितलं तर खूप हवेशीर आणि उंच हायर फ्लोअरला आहे। तशी बिल्डिंग बघितलं 22 माळ्याची बिल्डिंग आहे। आणि आपल्या घरामधनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सुंदर असं व्ह्यू मिळतो, जो तुम्ही बघू शकता घरामधनं किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं दिसतंय। अधिक जर समजा ह्या फ्लॅटचा आपण जर ह्या कंपासनं जर विचार केला तर कंपासनं जर आपण बघितलं तर बाहेर जाताना पश्चिम दिशेला हे फ्लॅट असेल आणि बाहेर गेला तर तुम्हाला 2-4 फ्लॅट असणार आहेत। बाहेर आल्यानंतर तुम्हाला अशी मोठी जागा इथं नक्की मिळते आणि एक लिफ्टचं प्रावधान तिथे आहे। अधिक ह्या लिफ्टचं पण काम चाललेलं आहे। इकडे पण तसं बघितलं 3 लिफ्ट आहेत। म्हणजे ज्यावेळेला आपण आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता ईस्ट फेसिंगचा फ्लॅट आहे, म्हणजे सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये पूर्ण येईल। आता हे राहतं घर आहे, इथं लोक राहतात, त्याच्यामुळे थोडं सामान त्यांनी त्या पद्धतीने ठेवलेलं आहे। तिथे ह्या पद्धतीने त्यांनी इथं बुक शेल्फ लावलेला आहे। अधिक त्यांचं काही अडगळीचं सामान प्लस ह्या साईडला जर बघितलं तर TV म्हणा, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी इकडे ह्या साईडला ठेवलेल्या आहेत। आणि बैठकीचं अरेंजमेंट पण त्यांनी इकडे ह्या पद्धतीने करून, जर तुम्ही इकडे बघितलं तर सकाळचा सूर्य हा तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की तुम्हाला मिळतो। आणि जेव्हा तुम्ही हॉलमधनं जर आपण हॉल बघितलं तर एवढा मोठा हॉल मिळतो। आणि हॉलच्या नंतर ज्यावेळेला आपण फ्रंटला पुढे जातो, पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या साईडला जर आलात तर इथे एक तुम्हाला बेडरूम मिळतं। ते बेडरूम हेही राहतं घर आहे। इथे बेडरूम इथं कपाट लावलेलं आहे आणि तुम्हाला ह्या पद्धतीचं असं परत इथे एक बेडरूम प्रॉपर मिळतं। आणि बेडरूममधनं जर गेलं तर एक समोर कॉमन वॉशरूम आहे। त्याच्या तत्पूर्वी मी तुम्हाला ह्या साईडला आल्यानंतर एक मस्त आणि मोठं असं तुम्हाला किचन मिळतं, जे एल शेपचं असणार आहे। अशी किचनची साईज असणार आहे। अधिक त्याच्यात गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं आलेलं आहे। ह्या साईडला फ्रीजची जागा आणि इकडे त्यांनी भगवंताचं मंदिरावर पण प्रस्थापित केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर जर आपण इकडनं आलो तर इकडे जर पुढे आलात तर तुम्हाला परत अजून एक मास्टर बेडरूम मिळतं, जे तुम्ही बघू शकता। इथे त्यांनी अशा पद्धतीचं सामान अधिक बेड हे सगळं ठेवल्यानंतरही त्याला आपल्याला भरपूर मोठी जागा उपलब्ध राहते। आणि ह्या मास्टर बेडरूममधनं आपण ज्यावेळेला ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथं परत एक बाथरूम वगैरे प्रॉपर असं मिळतं अशा साईडला, ह्या साईडला गेल्यानंतर। तर अशा पद्धतीचा हा खरं तर 2 BHK फ्लॅट आहे। आत्ता हे वापरात हे बाथरूम मी आत्ता दाखवू शकत नाही, कारण इथे थोडंसं काम चाललेलं असल्या कारणानं त्याच्यामुळे मी तो बाथरूम दाखवलं नाही। पण अशा पद्धतीचा हा 2 BHK फ्लॅट आहे। शहरामधला हा फ्लॅट आहे। ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर साधारणतः 2 किलोमीटर अंतरावरती असणार हा फ्लॅट असेल। ह्या मालकाने सांगताना आपल्याला 1,37,00,000ची किंमत सांगितलेली आहे आणि ही किंमत निगोशिएबल असणार आहे। तुम्ही कोणत्या बँकेकडनं जर याला लोन घ्यायला गेलात तर लोन तुम्हाला उपलब्ध मिळेल। OCCC ह्या सगळ्या गोष्टींना आलेली आहेत। अशा पद्धतीचं हे कालिका हाईट्स नावाचं कॉम्प्लेक्स होतं। जर हा फ्लॅट कोणाला बघायचा असेल तर आम्हाला नक्की फोन करा, हा तुम्हाला फ्लॅट आम्ही नक्की दाखवू। अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या स्वागत प्रॉपर्टीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।